देवेंद्र फडणवीस चोरांचे सरदार. फडणवीसांची कीव येते. पार्श्वभूमी बहुमत असून देखील भ्रष्टाचारी मंत्र्यांवर कारवाई करता येत नाही. उद्धव ठाकरेंचा हल्ला. मुंबई महापालिकेत कोविड घोटाळ्यात उद्धव ठाकरेंच्या चेलेचपाट्यांनी कफन चोरी केली. मग ठाकरेंना कफन चोरांचे सरदार म्हणायचं का? मुख्यमंत्री फडणवीसांचा पलटवार. ठाकरेंच्या शिवसेनेचा महायुतीच्या वादग्रस्त मंत्र्यांविरोधात जनाक्रोश. मुंबई, ठाणे, पुण्यासह राज्यभरात तीव्र निषेध. मंत्र्यांचा मुखवटा घालून नाचणाऱ्या कार्यकर्त्यांवर देखील पैसे उधळले, तर बनियन लुंगी घालून शिंदेंच्या आमदारांवर निशाणा. मत चोरी विरोधात इंडिया आघाडीचा एल्गा. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावरील धडक मोर्चा पोलिसांनी संसदेजवळ अडवला. आयोगाकडून फक्त 30 नेत्यांनाच भेटीची परवानगी. निदर्शनादरम्यान महिला खासदार बेशुद्ध. 15 ऑगस्टला मंत्री अदिती तटकरे रायगडमध्ये ध्वजारोहण करणार. रायगडच्या पालकमंत्रीपदाच्या वादादरम्यान निर्णय. तर नाशिकमध्ये ध्वजारोहणासाठी मंत्री गिरीश महाजनांना मान. नाशिकमध्ये शिंदे गटाच्या बैठकीत मोठा राडा. मंत्री उदय सामंत, दादा भुसेंसमोरच कार्यकर्ते भिडले. बैठकीत शरद पवारांच्या पक्षातील पदाधिकारी आल्याचा आरोप करत हाणामारी. मराठा सैन्याचे सरदार रघुजी भोसलेंची तलवार महाराष्ट्रात येणार. मंत्री आशिष शेलार यांनी लंडनहून तलवारीचा ताबा घेतला. लवकरच तलवार महाराष्ट्रात आणणार. देवेंद्र फडणवीसांकडून अभिनंदन. दादरमधील कबूतरखान्यावर मुंबई महापालिकेकडून पुन्हा ताडपत्री काढण्याचा प्रयत्न झाल्यास थेट गुन्हे दाखल करणार. परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त तैनात. कबुतरांना खाद्य टाकणाऱ्यांवर पालिकेकडून करडी नजर. कबूतरखान्याविरोधात मराठी एकीकरण समितीचं 13 ऑगस्टला आंदोलन. जैन समाजाच्या आंदोलनाला उत्तर देणार. दादरमधील कबूतरखाना परिसरात मराठी एकीकरण समितीचं आंदोलन होणार. मुंबई पोलिसांची कॉमेडियन कपिल शर्माला सुरक्षा. कॅनडामधील कॅफेवर बिश्नोई गँगकडून गोळीबार झाल्यानंतर पोलिसांकडून खबरदारीचा पाऊल.